तू ते नंदना स्कूलचं आत्ता ती ॲड आली ते बघितलीस का त्यांच्या पेपरमध्ये? त्यांनी पहिलीच्या मुलांना 200 पैकी 200 मिळालेल्या 5 मुलांचा फोटो टाकला आणि सेलिब्रेट केलाय, की 200 पैकी 200 मुलांना मिळालेल्या मुलांची नावं. आणि इतक्या आपण काय म्हणतात त्याला, म्हणजे मला आता शब्दही सुचत नाहीये, की अशा प्रकारे आपण एज्युकेशनकडे बघतो. म्हणजे एकीकडे फिनलँडकडे बघ. फिनलँडमध्ये 7वी पर्यंत होमवर्क देत नाही. 14 वर्षापर्यंत परीक्षा नाही आहे आणि तरीसुद्धा पिसा म्हणजे प्रोग्राम ऑफ इंटरनॅशनल असेसमेंटची जी ग्लोबल स्टँडर्ड्स आहेत त्याच्यामध्ये फिनलँड वर्षानुवर्ष पहिले आहे. भारताचा नंबर 79 देशांमध्ये 73वा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये विथड्रॉ केला आपण त्याच्यातनं, कारण आपल्याला तिथे इम्प्रूव्हमेंटचा चान्सच नाही दिसत असेल बहुतेक त्याच्यामुळे. पण ही आपल्या एज्युकेशनची स्टेट आहे. आपण पहिलीच्या मुलांकडनं 200 पैकी 200 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ते सेलिब्रेट करतो. म्हणजे मग क्युरिओसिटी, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं प्लेफुलनेस या सगळ्या गोष्टींना आपण काहीही महत्त्व देत नाही आहे. आणि अशा प्रकारे जर का आपण एज्युकेशन सिस्टीम आपली बनवत राहिलो तर आपण मुलांना फ्युचरसाठी तयार करायचं सोडून आपण त्यांना विनाशाकडे घेऊन जाऊ असं मला वाटतं.